शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना या दोन पक्षांमध्ये या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडण झाले। मालाडच्या पठाणवाडीमध्ये कार्यकर्ते भिडले। संजय निरुपम यांच्याकडून मारहाणीचा आरोप केला गेलाय। तर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा भांडण झाले। संजय निरुपम यांच्याकडून मारहाणीचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे आणि इथलं वातावरण सुद्धा निवळण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। दरम्यान संजय निरुपम यांच्याकडून मारहाणीचा आरोप करण्यात आलाय। तर राज्यभरात ठिकठिकाणी वादाच्या घटना घडलेल्या आहेत। मुंबईमध्ये सुद्धा मालाड या मतदारसंघात सुद्धा शिंदे ठाकरे गट हे आमने सामने आले आणि यावेळेस मारहाणीचा प्रकार घडलाय। दरम्यान संजय निरुपम यांच्याकडून मारहाण केल्याचा आरोप हा करण्यात आलाय। त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण निवळण्याचा प्रयत्न केलाय। मालाड येथील पठाणवाडीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। मतदान केंद्राबाहेरच हा प्रकार घडलाय। राज्यात ठिकठिकाणी अशा घटना घडतात, तसंच अनेक ठिकाणी शांततेमध्ये सुद्धा मतदान सुरू आहे। दरम्यान मालाडमध्ये हा प्रकार घडलाय। शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना या दोनही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यानंतर वाद झाल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेत। महेंद्र, आवाज पोहोचतोय? हो, जल्दी आवाज पोहोचतोय। महेंद्र, मालाडमध्ये हा मारहाण झाल्याचा प्रकार झालेला आहे आणि संजय निरुपम यांच्याकडून तसा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। नेमकं काय घडलंय आणि त्यानंतर सध्याची आता परिस्थिती काय? संजय निरुपम यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती टेबल आणि खुर्ची फेकल्याचा आरोप केलाय। नेमकं प्रकरण असं होतं, शिवसेनेचे मुस्लिम कार्यकर्ते आहेत ते काही लोकांना जबरदस्ती मतदान करायला घेऊन जाताना असा आरोप केला। त्यानंतर मग इथले जे शिवसैनिक आहेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचं रूपांतर येते हाणामारीत झालं आणि संजय निरुपम यांच्यावरती खुर्ची आणि टेबल फेकल्याचाही आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे थोडा वेळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी मध्यस्थी करून आता इथे शांतता आणण्याचा प्रयत्न केलाय, पण सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना हा पुन्हा एकदा जो संघर्ष आहे तो पाहायला मिळाला। याचं आता पुढे काही 23 तारखेला चित्र दिसून येईल, हे ठीक आहे, मतमोजणी केल्यानंतर समजून येईल। मात्र शिवसेना विरुद्ध शिवसेना याचे मालाडमध्ये हा प्रकार घडलेला आहे। धन्यवाद महेंद्र दिलेल्या या माहितीबद्दल।